अमित बाब, आज फोंड्या भितर तुमची एक बरी धकाक्याची अशी मिटींग जाली आनी भरपूरशे लोक आयले, आपले भुरग्यांक घेवन आयले. म्हणजे एक काँग्रेसीचो एक बरो वाव आनी बरें वारें आज फोंड्या व्हांवतना आमकां दिसता. सो हाव इट वॉज टोटल तुमचे हिशोबान कशें कितें रणनिती तुमची आतां आसतली? बायपोलाची तुमी ऑलरेडी अनावन्स केला, तुमचो कॅन्डिडेट आसतलोच. गेल्ली 6 इलेक्शनां जर आमी पळयत जाल्यार 6 इलेक्शनान 4 फावटी काँग्रेसीचो आमदार लोकांनी हांगा निवडून दिला. एक फावट बीजेपीचो आनी एक फावट एमजीपीचो आमदार हांगा गेल्ल्या 6 इलेक्शनांक आमी पळयला. सो फोंड्या म्हणटा तें एक्चुली काँग्रेसीचो हो गड. आतां अनफॉर्च्युनेटली हे बाय इलेक्शन आयले कित्याक जो सिटींग एमएलए आशिल्ले तांचे डेथ जाले आनी ही पास्ट अवे. सो बाय इलेक्शन इज कम जस्ट 6 months बिफोर द मेन इलेक्शन ऑफ 2027. आतां टायम एंड अगेन आमी सांगत आसा की वी आर इलेक्शन रेडी. काँग्रेस पार्टी अक्रॉस गोवा इज इलेक्शन रेडी. तुजे बरोबर आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आमचे पीसीसीचे जनरल सेक्रेटरी बाब राजेश. आतां आयची आमची मिटींग ही आमच्या ब्लॉकान घडोवन हाडिल्ली मिटींग रिगार्डींग वॉट इज द प्रिपेर्डनेस फॉर द अपकमिंग बाय इलेक्शन. आनी म्हाका दिसता आमचे सगळे बुथाचे लोक, आमच्या ब्लॉक कमिटीचे मेंबर्स, यूथ, आमचे वेगवेगळे विंग, महिला, यूथ, NSY हे सगळे आशिल्ले प्रत्येकाने आपलो विचार थंय मांडला. अँड आय एम हॅपी अँड आय एम व्हेरी ग्लॅड टुडे दॅट ऑल अवर केडर इज चार्ज अँड दे आर रेडी फॉर द इलेक्शन. देर आर लॉट ऑफ प्रोग्राम जे कांयचे येणाऱ्या दिसान तुमकां दिसतले वीच पार्टी वील लॉन्च. अँड आमचो प्रयास आसतलो की प्रत्येक वोटरा कडेन आमी ह्या फुडल्या 1 म्हयन्यान पावतले. ओके, दुसरो एक प्रश्न येता म्हणटा तो कॅन्डिडेट. आतां सगळे फोंडेकारांक जाणून घेवपाचें आहा की तुमचो कॅन्डिडेट कोण आसतलो. दुसरें म्हणल्यार जी आतां व्हायरल जी न्यूज जाता फाटले कांय म्हणजे ऑलमोस्ट 1 month केतन भाटीकर जे आसा ते खंय तरी तुमचे काँग्रेसी भितर येवपाक सोदता आनी अशें तुमकां कळ्ळें की युरी आलेमांव जावं तुमचे कडेन क्लोज डोर मिटींग हांगा केतन भाटीकारा बरोबर जाली. दॅट इज स्पेक्युलेशन्स गोईंग ऑन की ते जॉयन जावपाचे आसा. हेका तुमी टोटली आज रूल आउट करता आनी सांगता की येस काँग्रेसीचो कॅन्डिडेटूच जे कार्यकर्ता आहा तातूंत भितरलो ते कॅन्डिडेट आसतलो. न्ही पळय, काँग्रेस पार्टी म्हणटा ती एक डेमोक्रेटीक वे फंक्शन जावपाची पार्टी. आनी फाल्यां कशें आहा की म्हाका बरें दिसता म्हणून ते जातले अशें ना. आमचे ब्लॉक कमिटी आसा, आमचे डिस्ट्रिक्ट कमिटी आसा, देन वी हॅव अवर प्रदेश इलेक्शन कमिटी, एंड देन इट्स अ कलेक्टीव process, collective decision which is taken. Then there is in charge also above me who also plays a role, and then ultimately it is whatever decision it is a collective decision which is taken by taking everybody into confidence. So तुम्ही पॉसिबिलिटीज रूल आउट करिना. पॉसिबिलिटी विनेबिलिटी तुम्ही कन्सिडर करता. आमचो फोकस इज टू विन दीस इलेक्शन. आणि आमचे लिडर, आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा, आमचे लिडर बाब राजेश सातत्यान गेल्ली 4 वर्सां काम करता, लोकां बरोबर आसा. केल्ल्या लोकसभेक तांणी प्रत्यक्षान हांगा काम करून 8,500 मतांय तांणी घेतिल्ली आसा. आमची दुसरी जनरल सेक्रेटरी बाय मनीषा उजगांवकर हू इज व्हेरी वोकल. आनी जे फोंड्या भागांतले जे विशय ते टायम एंड अगेन घेत आसा. सो सी आवर फोकस इज टू विन दीस इलेक्शन. आणि regarding candidate, whatever is there, it's a collective process. Our leaders are here, they will take a call what has to be done, and ultimately जे आमच्या स्थानिक लिडरांक जे जाय तेच जातले. ओवरऑल तेच म्हणटा की पॉसिबिलिटी तुम्ही रूल आउट करिना की विनेबिलिटी कन्सिडरेशन करून तुम्ही वतले. म्हणजे पार्टीचो आसतलो जावं दिसता. तुका कितें दिसता कितें करपाक? म्हाका कितें दिसता तें नाका. अरे तुका कितें तूं आतां जो विचारता तो यू मस्ट बी आस्किंग लोकांक. आतां तुमचे पार्टीचे कार्यकर्ता आसा, बाकीचे लोक आसा फोंडेचे की दे वॉन्ट टू नो की बाबा what you feel Congress should do. आमी स्पेक्युलेशन जे आसा ते रूल आउट करपाक सोदता. आमकां कितें दिसता तें नाका. तेच आमी डायरेक्ट तुमकांच विचारता. म्हजो एकूच प्रश्न की तुमी स्पेक्युलेशन्स पळय करता पळय ती स्पेक्युलेशन आमी करिना. आमचो फोकस इज टू डिफीट द बीजेपी. वी आर व्हेरी सिरियस. आणि 2027 वी आर फॉर्मिंग द गव्हर्मेंट. सो बिफोर दॅट दिस इज लाईक एन एक्सरसाइज वेअर आवर केडर विल बी चार्ज. आणि it is like an test for us that where do we stand today.
So I think we are taking this by-election very positively, and I'm sure that we will win this by-election. ओके, येणाऱ्या इलेक्शनाक आतां यूथ ब्रिगेड जो तुमचो आसा तो कितको एक्टिव्ह आनी कितको सक्षम आहा फोंड्यान भितर काम आज डेव्हलप जावपाचें आनी फोंड्याच्या मिटिंगेक हांवें पळयलें तेन्ना आज हांवें पळयलें की खुबशे आमचे यंग जे यूथ आसा ते आज मिटिंगेक आशिल्ले आनी दे हॅव एक्सप्रेस देअर कन्सर्न, दे हॅव एक्सप्रेस वॉट एवर पास्ट जे रॉंग डुईंग जाला और हाव द पार्टी हॅज टू गो, दे हॅव पुट फोर्थ देअर व्ह्यूज अँड आय थिंक दिस इज अ व्हेरी वेलकमिंग डिसिजन इन द इंटरेस्ट ऑफ फोंडा तालुका, कित्याक आज खंय तरी यूथ कनेक्ट जाता परत काँग्रेसी कडेन, ही एक दिस इज अ पॉझिटिव्ह न्यूज. ओके, फुडें आतां तयारी करता आसतना आतां आनी कितके दिसां भितर तुमी अनाउन्स करतले तुमचे कॅन्डिडेट? तयारी ना, आमची तयारी आमी एक म्हयन्या पयलीं जशी बीजेपी म्हणटा की आमी ऑलवेज रेडी, काँग्रेस इज ऑलवेज रेडी. वी आर इलेक्शन प्रिपेर्ड अक्रॉस गोवा. दीस हॅव बीन टोल्ड 1 year बिफोर, जस्ट आफ्टर द ZP इलेक्शन, अँड वी आर प्रिपेर्ड. आनी हें तुका आतां येणाऱ्या काळांत फोंडेच्या इलेक्शनान हें तुका रिजल्टान दिसून येतलें. ओके, वी आज जी आमची मिटींग जाला की थंय कशें आनी स्ट्रॉंग बूथ खंयचे खंयचे आमी वी हॅव आयडेंटिफाय सर्टन बुथ्स वेर वी आर लॅगिंग, वेर द नॅरेटिव्ह हॅज टू बी डिफरंट. सो वी हॅव डिस्कस्ड इन डिटेल अबाउट दॅट आनी इट वॉज बेसिकली मिटींग की आनी कशें स्ट्रेंथन करप. ओके. लोकल बॉडीज जेन्ना तुमी कलेक्टिव्ह डिसिजन घेतलें म्हणटा तेन्ना राजेश वेरेकर आतां तुमी स्वता म्हणला की तो कार्यरत आहा फाटलीं 10 वर्सां बंद आसा काँग्रेसी कडेन आनी एक निश्ठेन तो काम करता, जाल्यार हेजें नांव तुमी एज अ प्रेसिडेंट म्हणून सजेस्ट केलां की बायपोल इलेक्शनात तो एक कॅन्डिडेट आमकां टिकेट दिवं येवनी मरे. इट इज आय टोल्ड यू इट्स अ प्रोसेस, नो, इट्स अ प्रोसेस. लेट इट कम थ्रू अ प्रॉपर चॅनल अँड देन आय विल गिव यू अ आन्सर टू दॅट. ओके, थँक्यू.